शिर्डी शहरातील द्वारकानगर भागात राहणाऱ्या एका पती-पत्नीच्या किरकोळ वादातून सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांकडून सासरच्या परिवारातील सदस्यांना लाकडी दांडे तलवारीच्या मदतीने 10 ते 15 जणांनी मध्यरात्रीत येऊन जबरी मारहाण केल्याची घटना उघड झाली। या प्रकरणी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मागील काही दिवसांपूर्वी पती-पत्नीचा वाद शिर्डी पोलिसांच्या मध्यस्थीने पोलीस ठाण्यात मिटला होता। मात्र वादातून निर्माण झालेला राग डोक्यात धरून सोळसे यांच्या सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांना मध्यरात्रीत येत बेदम मारहाण केली। सदर मारहाणीच्या घटनेनंतर धास्तावलेल्या सासरच्या लोकांनी थेट पोलीस ठाणे गाठून या मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली। या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी राहुल भास्कर सोळसे यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 189, 191, 190, 119, 33, 115, 352, 351, 324 अन्वये सुनेच्या माहेरील नातेवाईकांवर गुन्हा दाखल केलाय। कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या नंतर सासरचे कुटुंब धास्तावले असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे। मला नेमका काय प्रकार झाला? मारहाण करण्याचं कारण 3 वर्षापासून ज्या समोरच्या व्यक्तीची मुलगी आमच्या घरात आहे, आम्हाला आमच्या मुलाला खूप त्रास आहे तिच्यापासून। दरवेळेस तिच्या वडिलांची आणि तिच्या वडिलांची आणि तिच्या भावांची आणि तिथे कोणचं ते मंडळ आहे, गँग आहे, तिची आम्हाला धमकी देत असते। आणि आज रात्री समक्ष त्यांनी ती कोणची गँग आणली, आमचे दरवाजे बघा, दरवाजे तोडलेले, आम्हाला हाणमार झालेली। आम्ही फक्त घरामध्ये 3च माणसं होतो। झोपामध्ये त्यांनी आमच्या डोक्यामध्ये रॉड, तलवारी, कोयते बी ते सगळं आम्ही समक्ष बघितलं। अजून सुद्धा दरवाजात इकडे तिकडे त्यांचे हत्यारं पडलेले आहेत। नेमकं किती दिवसापासून हे नवरा बायकोचे वाद होते आणि तुमच्या किती जणांना? नवरा बायकोचं भांडण हे फार दिवसापासून चालू आहे। आणि एक वेळेस तो फक्त असं त्याचं पुतण्याचं पोरग ॲडमिट होतं दवाखान्यात। त्या मुलाला तुम्ही दवाखाना करत नाही, ऑलरेडी आम्ही ॲडमिट केलेलं होतं। ते म्हणतात तुम्ही दवाखाना करत नाही आणि पुतण्याला वैयक्तिक एकट्याला बोलून त्यांचा हाणायचा मारायचा प्लॅनिंग त्यांनी गाड्या अशाच भरून आणल्या होत्या आजच्याप्रमाणे। तर त्यावेळेस मग मला कॉन्टॅक्ट झालं का नाना तिथं असं प्रयत्न चालू आहे आमच्यावर। तर मग मी स्वतः गेलो आणि ते मुलगा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। आमचा मुलगा माझ्या पुतण्याचा मुलगा दवाखान्यात ॲडमिट असताना ॲडमिट करताना सही याची आहे, अजूनपर्यंत याची सही नसताना आमचा नातू कोणी सोडून नेला, तो घेऊन पळून गेलेला आहे। कुठं नेला, काय नेला, आमची सही नाही दवाखान्यात। नेमकं तुम्हाला किती जण आले होते रात्री? 25 ते 30 जण होते। किती जणांना तुम्हाला घरातली मारहाण झालेली आहे? अंधाराचा टाइम होता, रात्रीचे 4 वाजलेले, तर आम्ही भर झोपेत होतो। आमचा दरवाजा वगैरे तोडून त्यांनी काठ्या कुऱ्हाड्यांनी त्यांनी आमचे दरवाजे तोडले समक्ष बघा। आम्ही फक्त 3-4 जण आणि बाकीची लहान लोक लेकरांना सुद्धा यांच्याकडे बघा, यांच्यावर सुद्धा टोले पडलेले। तुमच्या घरात काही रक्कम वगैरे होती का? काही सोनं? मी काल बुधवारच्या रोजी 2 गाया विकलेल्या आहे। माझ्या 2 गाय 1,40,000 प्लस आमचे किरकोळ कारकोळ डाब्या डुब्यात आज गरीब परिस्थिती, तरी पण आमचा संसार असा आहे। तेवढी रक्कम आम्हाला पायालाच मिळत नाही। माझ्या कोट्या फोडून ठेवलेल्या आहे, घरात जाऊन बघा। तुमच्या घरातल्या किती लोकांना मारहाण झाली? माझ्या टोटल घराला मारहाण झालेली। किती संख्या आहे? माझी मुलगी आहे, माझी मिसेस आहे, माझा मुलगा आहे आणि मी। आणि उलट शेजारीच माझा मोठा बंधू राहत्या, हे बघा ऑपरेशन झालेलं आहे मुलाचं, वॉलचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याला सुद्धा हाणमार झाली। आमचं अण्णा मोठे बंधू झोपेत असताना त्याच्या डोक्यात डायरेक्ट रॉड टाकला त्याने। तुम्ही या प्रकरणात पोलीस स्टेशनला गेले होते का? यावर काही गुन्हा वगैरे तुम्ही दाखल केला आहे का? पोलिसांनी काय सांगितलं? आम्ही याच्या मागं पोलीस स्टेशनला जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथं त्यांनी आम्हाला असं कळलं का बुवा काय नाही, मिटून गेले, घरगुती मॅटर काय होणार नाही। आम्ही थोडं गाळ राहिलो। आणि आता तुम्ही ही मारहाण झाली, तुम्ही पोलीस स्टेशनला आता या मारहाण झाल्यावर पोलिसांकडे गेले होते का? हो, गेलो होतो। ते म्हणजे सरकारी दवाखान्यामधून तुम्ही तिथे बघा, तुमचे एक्सरे वगैरे काढा आणि ते रिपोर्ट आणून द्या, त्या पद्धतीनं आपण प्रोसिजर करू। आणि हा नुसतं केवळ खुन्नस वगैरे काही नसून हा दरोड्याच्या प्रयत्नात आलेले लोक आहेत।
ते काही त्यांनी दारू वगैरे पिलेली होती. नशे पाण्यात होते सगळे. आमच्या लेडीजवर सुद्धा टोले टाकलेलं, कंबर मोडलंय वहिनीचं. लहान मुलावर कोणी टोला टाकन का? तुमची आता काय मागणी? आम्हाला न्याय भेटावा, आम्हाला न्याय भेटला पाहिजे सर. त्यांनी लवकरात लवकर अटक केलं. त्यांना अटक केलेली आहे. तो दरवेळेस आम्हाला मोठमोठ्या लोकांच्या तिथल्या गँगच्या आमदार, मी असं करीन, मी तसं करीन, मी मोठा राजकारणी माणूस, त्याच्या तोंडात कायमचा राजकारणी माणूस आहे. आणि त्याची ते पुढं सर दुसरी गोष्ट मला एक सांगायची, सांगायची आहे. ही तुम्ही प्रत्यक्ष चांगली ध्यानात घ्या. त्याच्या मुली, माझ्या पुतण्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या 2 मुली आपल्या शिर्डीच्या आजूबाजूच्या त्याला सुना म्हणून दिलेल्या आहेत. त्या पण लक्षात येतं सर. आमचा सोयरेच ते पण त्यांना वाटतं यांनी जर सून केलेली आहे त्याचीवाली, तर मग आपण पुरी द्यायला काय हरकत नाही. प्रतिष्ठित माणसं आहे, चांगले गोरगरीब, म्हणजे काय असं सामान्य लोक आहे, त्यांचं आमचं पोलीस स्टेशनला कधी संबंध येत नव्हता. आणि त्या मुली आज रोजी तो नांदवत नाही. आमचे इजगे भाऊसाहेब. सोळसे कुटुंबाला झालेली मारहाण पोलिसांनी गांभीर्याने घेणं गरजेचं असून लवकरात लवकर आरोपींना चौकशी करून अटक करावी, अशी मागणी सोळसे परिवाराने केली आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहमदनगर.